2026च्या IPLची ट्रॉफी आर-सी-बीच उचलणार. मित्रांनो, आर-सी-बी ही ट्रॉफी उचलू शकते याचं कारण आहे त्यांची टीम. मित्रांनो, अतिशय स्ट्रॉंग टीम ही आर-सी-बीने बनवलेली आहे. मागच्या वर्षी पण ही टीम होती आणि याच वर्षी पण तीच टीम आहे. याच्यामध्ये जास्त काही चेंजेस नाही आहेत, परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे या प्लेयर्सचा फॉर्म मित्रांनो. मित्रांनो, आर-सी-बीचे जे प्लेयर्स आहेत त्यांचा जर फॉर्म तुम्ही बघितला, तुम्हाला समजून येईल की बाबा रे, या टीममध्ये ही ताकद आहे की ही फायनल गाजू शकतो. अपोनंट आणखीन एक टीम म्हणजे गुजरात टायटन्स आणि त्याबरोबरच मित्रांनो एक हैदराबाद आहे आणि शेवटचा ऑप्शन पंजाब आहे. पंजाब हा लास्टच्या 4 मॅचेस हरत आलेला आहे. एक निगेटिव्ह याच्यामध्ये गेलेला आहे पंजाब. परंतु सर्वात डॉमिनन्स करणाऱ्या ज्या टीम्स आहेत त्या एकतर गुजरात आहे आणि दुसरी म्हणजे आर-सी. मित्रांनो, गुजरातमध्ये जरी तुम्ही बघितलं तर ओपनिंग कॉम्बिनेशनला एक शुभमन गिल आणि साई सुदर्शन येतो. त्या दोघांपैकी एक जण जर चालला तर जाऊन कुठेतरी फलकावरती रन लागतात. परंतु मित्रांनो, 160-70 जरी रन झाले तरी यांच्या बॉलर्समध्ये ती ताकद आहे. हे बॉलर्स येतात, तबाही मचवतात आणि ती मॅच जिंकवतात. ज्या टीमचे बॉलर स्ट्रॉंग असतात त्या टीममध्ये ती ताकद असते मित्रांनो. कारण एक लक्षात ठेवा, मारणारे प्लेयर खूप आहेत. आजकालच्या या IPLच्या सत्रामध्ये खूप मारणारे प्लेयर्स तुम्हाला भेटतील. एखादा पाटा पिच भेटला, इथं विकेटवरती काहीही ग्रास नाहीये, स्पिनला पण तो विकेट फ्रेंडली नाहीये, तर तिथे बॉलरचे हाल होऊ शकतात. परंतु अहमदाबाद सारखं जर पिच बघितलं, जे प्लेऑफसाठी आहे, जे फायनलसाठी आहे, मित्रांनो यामध्ये पंजाबचं जे स्टेडियम आहे त्याचं जर पिच बघितलं, ते देखील मित्रांनो पाटा नाहीये. हे दोन्हीही स्टेडियम जे आहेत ते मूव्हमेंट करणारे आहेत. काहीतरी बॉलर्सला मदत आहे इथं. त्यामुळे या ज्या बॉलर्स आहेत, या गुजरातचे बॉलर्स मित्रांनो, याच्यामध्ये कगिसो रबाडा जो 155 पर्यंतच्या पेसने बॉलिंग करतो. व्हेरिएशन्स आहेत. मोहम्मद सिराज मित्रांनो, इंटरनॅशनल बॉलर, स्ट्रॉंग लेंथवरती बॉलिंग करतो, हार्ड लेंथवरती बॉलिंग करून बॅट्समनमध्ये तो भय आहे मोहम्मद सिराजबद्दल. एवढंच नव्हे मित्रांनो, वॉशिंग्टन सुंदरची जी स्पिन गेंदबाजी आहे त्या गेंदबाजीमुळं पण एक इम्पॅक्ट चांगला पडू शकतो. आणि त्यामध्येच मित्रांनो जर बघितलं, वॉशिंग्टन सुंदर यांचं मिडल ऑर्डर जे आहे ते पूर्णतः घडलेलं आहे. एकही असा ऑप्शन आपल्याला दिसत नाही मिडल ऑर्डरमध्ये. तर यांच्या ओपनर बॅट्समनला तुम्ही लवकर आउट केलं तर कुठेतरी लगेच चान्स बनतो की गुजरातच्या विरोधात तुम्ही जिंकू शकता. परंतु यांचे बॉलर जे आहेत ते दहशतवादी असल्याने आहेत. हे विकेट काढतात, लवकरात लवकर काढतात. मग याच्यामध्ये जर आर-सी-बीचं बघितलं मित्रांनो आपण, आर-सी-बी इज अ वन ऑफ द परफेक्ट टीम आहे 2026च्या IPLचं. मित्रांनो, यांचे ओपनर्स चांगले आहेत, त्यांचं मिडल ऑर्डर चांगलं आहे, त्यांचे बॉलर्स पण चांगले आहेत. मित्रांनो, ओपनिंगला विराट येतो आणि बेतल येतो. बेतल पण जर तुम्हाला इंडिया वर्सेस इंग्लंडचा फायनल सामना आठवत असेल तर त्या फायनल सामन्यामध्ये मित्रांनो या बेतलने सेंचुरी मारली होती. तो हा बेतल आहे. एकदम स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे. फिल सॉल्ट हा ऑप्शन चांगला होता, परंतु इंजुरीमुळं फिल सॉल्ट जो आहे तो बाहेर गेला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे विराट आणि बेतचं जे कॉम्बिनेशन आहे ते परफेक्ट बनलेलं आहे आणि ते मॅनेजमेंटने व्यवस्थित ठेवलेलं आहे. बेतल जरी आज चालला नसेल तरी तो मोठ्या मॅचचा प्लेयर आहे, तो चालेल. विराट मित्रांनो 0वरती आउट होत होता, परंतु कालच्याच मॅचमध्ये त्याने सेंचुरी मारली आणि या सेंचुरी मार्फत त्याचं कमबॅक झालेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यांचं मिडल ऑर्डर तुम्ही बघा मित्रांनो. मिडल ऑर्डरला दीपक पडिक्कल आहे. मित्रांनो, पडिक्कल जो आहे तो काय फॉर्ममध्ये हे सांगायची गरजच नाही. तो आलं की चालू होतो, ठप्पाठप मारायला चालू होतो. त्यांचा जो कॅप्टन आहे तो पण चांगल्या फॉर्मामध्ये आहे. जे की मिडल ऑर्डरचं काम असतं की 40-50 रन बनवणं, एक असा ऑप्शन टीम समोर उभं करणं, संकटामध्ये जे पण अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढणं, हे मिडल ऑर्डरचं असतं. 30-40 रनाची कामगिरी जरी करून गेलं तरी परफेक्ट समजलं जातं. आणि यामध्ये या टीमचं मिडल ऑर्डर जे आहे ते अतिशय परफेक्ट आहे. जरी यामध्ये जो जितेश शर्मा आहे विकेटकीपर, तो फॉर्ममध्ये जरी नसला तरी तो टॉप प्लेयर आहे मित्रांनो. त्याचे रेकॉर्ड जर तुम्ही बघितले आधीच्या मॅचेसचे काढून, तुम्हाला लगेच कळेल की बाबा रे, या टीमने याला आत्तापर्यंत का याला ड्रॉप केला नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या टीममध्ये फक्त एकच बाजू जी आहे ती डावी आहे, ती म्हणजे रोमानो शेपर्ड. तो रोमानो शेपर्ड मित्रांनो, तो एक निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे, तरी देखील त्याला का टीममध्ये खेळवलं जातं हे ऑप्शन माहिती नाही. त्या जागी दुसऱ्याला कुणाला तरी संधी द्यायला पाहिजे, परंतु त्या प्लेयरला जास्तीत जास्त वेळा खेळवलं जातं. कारण त्याचं कारण असंच आहे, स्ट्रॉंग हिटर आहे, कधीही विकेट काढू शकतो. त्याला ऑप्शन टीम डेव्हिडचं आहे, त्याला संधी पण देतात ते. आता यामध्ये पुढे जाऊन काही चेंजेस करतील तर ती वेगळी गोष्ट. आणि मित्रांनो, कुणाल पांड्यासारखा लेफ्ट आर्म एक पेसर प्लस स्पिनर म्हणलं तरी काय हरकत नाही. कारण खूप ज्या प्रकारे बॉलिंग टाकतो मित्रांनो, त्याच्या अद्भुत बॉलिंगमुळं तर आर-सी-बी आता जिंकते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे 10 कोटी रुपये लावून ज्या भुवनेश्वर कुमारला त्यांनी टीममध्ये घेतला मित्रांनो, भुवनेश्वरने त्याचा टॉप परफॉर्मन्स या 2 वर्षामध्ये दिलेला. लोक जे होते ते हसत होते त्याच्या सिलेक्शनच्या वेळेस,
परंतु याच हसणाऱ्या लोकांच्या तोंडावरती भुवनेश्वरने मारलेलं आहे. कारण मागच्या वर्षी पण त्याचा परफॉर्मन्स चांगला होता आणि यावर्षी तो हायेस्ट विकेट टेकर बनलेला आहे, पर्पल कॅप होल्डर बनलेला आहे. हेझलवूड चांगली बॉलिंग करतोय, भुवनेश्वर चांगली बॉलिंग करतोय. मित्रांनो, त्यामध्ये जे पेसर बॉलर आहेत 1-2 तेही देखील चांगली बॉलिंग करतात आहे. त्यामुळे आर-सी-बीच्या टीमचे चान्सेस पुन्हा एकदा बनतात आहे यावर्षी. ते जे मॅनेजमेंट आहे, ते जे टीम बिल्डिंग आहे, ते सगळं मागच्या वर्षी जसं होतं त्याचप्रमाणे यावर्षी पण आहे. म्हणूनच मित्रांनो, इस साल कप नम दे. मला तर वाटतंय आर-सी-बी 100% जिंकू शकते. गुजरात आणि आर-सी-बी हा दोघांचा फायनल सामना होऊ शकतो आणि यामध्ये बाजी मारू शकतं ते म्हणजे आर-सी-बी. नक्कीच मित्रांनो, तुम्हाला कोण जिंकेल असं वाटतं कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक असाच व्हिडिओ घेऊन. जय हिंद, जय महाराष्ट्र.